जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना निरंतर सेवेसाठी वाहन उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, या योजनेच्या नियम व अटी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सन 2024-25 करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेइकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची सरकारची मोठी घोषणा। अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किमान 40% असावे, तसेच जिल्हा शल्क चिकित्सक सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा। अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDIT प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे। अर्जदार हा 18 ते 55 या वयोगटात असावा। मतिमंद अर्जाच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्याच्या सक्षम असतील। दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे। अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतचा ई-स्कॉर्ट सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्याचा प्राधान्य दिले जाईल। अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधनपत्र सादर करणे आवश्यक राहील। जिल्हान्याय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल। अर्जदार हा शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे याचा कर्मचारी नसावा। या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा। राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेइकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थी सदर योजनेअंतर्गत लाभ देण्याचं अपात्र ठरवण्यात येईल। मित्रांनो, या योजनेसाठी ह्या सर्व नियम व अटी लागू आहेत। तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हालाही या योजनेच्या नियम व अटींचे पालन करून अर्ज भरावा लागेल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।